तर आज मामाच्या नवीन घराचं वास्तू होतं, त्यासाठी मी अकोटला आलो होतो. आणि तुम्हालाही मामाचं पूर्ण घर पाहायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तेवढं फॉलोही करून घ्यायचा. आज सोडून उद्या मामाच्या घराचं वास्तू होतं, त्यासाठी मी अगोदरच्या दिवशी अकोटले मामाच्या रूमवर आलो. पण रूमवर आल्याबरोबर पहिले मामाच्या पोरीची भेट घेतली, पण मामाची पोरगी तिच्या खेळण्यातच खुश. अरे हमारी तरफ भी देखले मॅडम थोडा. मग मामाच्या पोरीची भेट घेऊन मी मामासाठी गिफ्ट घ्यायला एका गिफ्ट सेंटरवर गेलो. आणि गिफ्ट सेंटरवर येऊन पहिले आरशात थोबाळ पाहिलं, टाइम ट्रॅव्हल घड्याळ पाहिली, पण इकडे हे मले पाण्यात धुवा आहे की धुव्यात पाणी आहे तेच समजलं नाही. मग दुकानाच्या आतमध्ये महाराजांचे फोटोज पाहिले, अजून बरेच काही गिफ्ट पाहिले, पण त्यातून फक्त मीनं एक गिफ्ट घेतलं. आता कोणतं गिफ्ट घेतलं असेल हे तुम्ही कमेंट करून सांगा. ओके. मग घरी यायच्या वेळेस थोडी पाणीपुरी खाल्ली आणि पाणीपुरी खाऊन मामाच्या नवीन घरी आलो. पण भाऊ इथं आल्यावर आपल्याला एक काम भेटलं, ते म्हणजे तोरण करायचं. मग काय पटकन तोरण करून बांधून पण दिले ना हो. चला आता तुम्हालाही दाखवतो मामाचं नवीन घर. खरंच भाऊ घर एकदम झकास बांधलंय मामानं. घरात प्रवेश करताच मोठा हॉल, सुंदर किचन, वरच्या मजल्यावर जाण्यासाठी जिना आणि वरचा मजलाही एकदम भारी. बाकी तुम्ही घर बाहेरून पहा आणि कमेंट मध्ये सांगा आतून कसं असू शकते घर. दुसऱ्या दिवशी सकाळी वास्तुशांतीची पूजा सुरू झाली. पूजा अतिशय शांतपणे पार पडली. त्यानंतर सर्वांसाठी जेवणाची मस्त व्यवस्था होती. पण त्यानंतर मी कोणतेच शूट केले नाही, त्यामुळे पुढचं काही तुम्हाला दाखवू शकत नाही. म्हणून बस मग आजसाठी एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना राधे राधे.